नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज माझ्याकडे शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवत आहे. हे बघा, शेवग्याच्या शेंगा गरम पाण्यात चांगल्या उकळून घ्यायच्या. त्यात ते मीठ आणि हळद टाकून शिजू द्यायचे. नंतर त्या आलं उचलून काढून घ्यायच्या. मग नंतर कढईत तेल टाकून त्यात तिखट, कांदा, लसूण, जिरं, खोबरं सगळं मसाला ग्रेव्ही तयार करून त्यात ग्रेव्ही टाकून तो मसाला होऊ द्यायचा. त्याला चांगला लाल येईपर्यंत ठेवायचा, लाल येईपर्यंत ठेवायचा. आणि नंतर मग त्यात हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, चवीनुसार लाल तिखट टाकायचं, जेवढं आपल्याला आवडते तेवढं. चवीनुसार तिखट टाकल्यावर नंतर त्याला चांगलं कलसून घ्यायचं आणि थोडा वेळ पूर्ण मसाला होईपर्यंत तळून ठेवायचं. नंतर त्यात शेवग्याच्या शेंगा उकडलेल्या काढलेल्या त्यात टाकायच्या. कलसून घ्यायच्या, पूर्ण चांगल्या मसाल्यात मिसळून घ्यायच्या. चांगल्या मिक्स होईपर्यंत कलसत राहायचे. पूर्ण मिक्स मसाला पूर्ण शेवग्याच्या शेंगाला पूर्ण मसाला लागला पाहिजे. आणि नंतर त्याला थोडंसं 2-3 मिनिट वाफवून घ्यायचे. त्या मसाल्यात होऊ द्यायचा. इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे, कारण तर आमच्याकडे रस्सा भाजी आवडते. मोकळी सुकी भाजी नाही आवडत. त्याच्यामुळं आम्ही इकडे पाणी ठेवलं, गरम पाणी ठेवलं आणि ते नंतर मी भाजी सोडलं. आता ही आहे रस्सा भाजी, शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही मोकळी बनवू शकता किंवा रस्सा भाजी बनवू शकता. त्याला पूर्ण शिजू दिले नंतर हे बघा, या पत्ताकोबीची भाजी, शेवग्या शेंगाची भाजी अशी बनली माझी.